अ सॅच्युरेटेड क्ले लेअर ऑफ 5 मीटर थिकनेस. आतापर्यंत जेवढे पण उदाहरणं घेतले थिकनेसचा मिनिंग आपण काय घेतला एच इज इक्वल टू 5 मीटर. टेक्स 1.5 एअर फॉर 50% प्रायमरी कन्सोलिडेशन. तो प्रायमरी कन्सोलिडेशन कंप्लीट होण्यासाठी किती 50% प्रायमरी कन्सोलिडेशन कंप्लीट होण्यासाठी जवळजवळ 1.5 वर्ष लागत आहे. ओके हां तुम्हाला आता आपण काय करणार हे झालं आपला गिवन डेटामध्ये सुरुवातीला बघा तुम्हाला काढलं एच इज इक्वल टू 5 मीटर आणि T50 इज इक्वल टू किती आहे 1.5 इयर. तो T50चा मिनिंग काय घेतात तुम्ही टाईम रिक्वायर फॉर 50% कन्सोलिडेशन. किती तो 50% कन्सोलिडेशन होण्यासाठी 1.5 वर्ष लागतात. ओके पुढे काय म्हणलं आहे बघा. सो पुढे म्हटलं आहे वेन ड्रेन ऑन बोथ साईड. जेव्हा आपण पाणी बाहेर ड्रेन होते टॉप आणि बॉटम दोघं साईडने ड्रेन होते त्याचा मिनिंग काय होत असतो लक्षात घ्या. तो टॉप आणि याची गरज आपल्याला लागणार आहे. तो मला जे ना डीची व्हॅल्यू लागते आणि डी काय असतो आता जेव्हा तुम्ही दोघं साईडने ड्रेनेज करता प्रोव्हाइड करतात तेव्हा डीची व्हॅल्यू H/2 असते. तर सांगा बरं किती असेल तो D इज इक्वल टू 5/2 म्हटल्यावरती 2.5 मीटर. पुढे जाऊया. इट्स कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यूम चेंज MV ची व्हॅल्यू दिली आहे किती 1.5 इंटू 10⁻³ तो MV बराबर 1.5 10⁻³ मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. ओके हा बाळांनो एक गलती से मिस्टेक झाला इथं -3 आहे 1.5 इंटू 10⁻³ या. ओके तो ज्याने उदाहरण लिहिलं आहे ठीक आहे तो ते 1.5 मीटर स्क्वेअर पर किलो न्यूटन. ओके H झाला T झाला D झाला. पुढे बघूया. डिटरमाइन द कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इन मीटर स्क्वेअर पर इयर. तुम्हाला काय काढायचं आहे कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी फाइंड आउट करायचा आहे मीटर स्क्वेअर पर. तो कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी इन मीटर स्क्वेअर पर एअर. आता तुम्ही मिनिंग बघा मीटर स्क्वेअर पर एअर जेव्हा तो बोलते बाळांना आणि कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी बोलतो इथं समजून घ्यायला पाहिजे की हे कोइफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी नाही आहे यांच्याकडून पुन्हा चूक झाली. हा कोइफिशियंट ऑफ कन्सोलिडेशन काय हा कारण मीटर स्क्वेअर पर सेकंड मीटर स्क्वेअर पर टाईम हा कोणाचं युनिट असते हे असतं कोइफिशियंट ऑफ कन्सोलिडेशनचं. याचा अर्थ हे कोइफिशियंट ऑफ कन्सोलिडेशन म्हणजे तुम्हाला CV शोधायला लावला आहे त्याने कशामध्ये मीटर स्क्वेअर पर इयरमध्ये. ओके अँड कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी आणि तुम्हाला कोइफिशियंट ऑफ परमेबिलिटी शोधायला लावला आहे मीटर पर इयरमध्ये. ओके मीटर पर इयरमध्ये. आणि तुम्हाला गॅमा डब्ल्यूची व्हॅल्यू किती दिली त्याने गॅमा डब्ल्यू म्हणतोय 10 किलो न्यूटन पर मीटरचा क्यूब घेऊन टाका. ओके या पद्धतीने आपले जे काही आहे हे क्वेश्चन दिलेलं आहे. मग आता आपण बघूया याला कसं सॉल्व करता येईल चेक करू. तो याला सॉल्व करण्याचा तरीका आपल्याकडे काय काय सगळ्यात पहिले गिवन डेटा सगळा काढल्याच्यानंतर तुम्हाला काय लागतं आहे ते अगोदर तुम्ही चेक करून घ्या. आता बघा मला तो फाइंड आउट करायला लावतोय CV आणि दुसरं मला K फाइंड आउट करायला लावतोय. ओके तुम्ही म्हणणार की सर CVचा फॉर्म्युला कोणता घ्यावा ज्याच्यात गॅमा डब्ल्यू पण असेल. बघा बाळांनो CV आपल्याकडे फॉर्म्युला होता आठवतं का K/MV इंटू गॅमा डब्ल्यू आठवतं ठीक आहे ना. तो CV इज इक्वल टू K/MV इंटू गॅमा डब्ल्यू हा एक्सप्रेशन आपण वापरू शकतो. K लागेल MV लागेल गॅमा डब्ल्यू लागेल पण तुमच्याकडे K फाइंड आउट करायला लावलेला आहे गॅमा डब्ल्यू एक तर दिलेला आहे MV दिला आहे तो अगोदर आपल्याला K शोधावा लागेल. तो K आपल्याला अगोदर काढून घ्यावा लागेल किंवा पहिले CV काढून घ्या आणि नंतर मग K बघा. ओके मग आपण आता काय करणार बघा आपल्याकडे अजून एक एक्सप्रेशन आहे CV साठी. तर एक एक्सप्रेशन आहे अँड दुसरं एक्सप्रेशन कुठलं आहे CV इज इक्वल टू TV इंटू Dचा स्क्वेअर /T आठवतं का बाळांनो. बघा हे एक एक्सप्रेशन अजून तुमच्याकडे आहे दुपारी सांगितलं तुम्हाला मी करो फिटिंगमध्ये. ओके का. तर मग आता मला एक सांगा जो टाईम मी घेणार त्यांनी 50%चा टाईम म्हणला आहे म्हणून मी 50 म्हणून घेतो. टाईम फॅक्टर जो घेणार मी याला टाईम फॅक्टर बोलतात हा पण मी 50%चा घेणार आणि याची व्हॅल्यू पण मी दुपारी सांगितली तुम्हाला दुपारच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल. बघा तो काय बरं काय TV इथे तुम्हाला साईडला लिहून देतो मी TVबद्दल. TVला बोलतात टाईम फॅक्टर. TV काय असतो तो टाईम फॅक्टर म्हणजे TV झाला हा TV टाईम फॅक्टर आहे. जनरली या TVची व्हॅल्यू 50% कन्सोलिडेशनसाठी असते 0.197 आणि कोणासाठी बरं का 50%साठी आणि 90%साठी असते बाळांनो 0.848. तर या पद्धतीने या दोन व्हॅल्यू आपल्याकडे असतात. ओके चला बरं का मग आता आपण एक काम करूया इथून CV निघतोय का चेक करा. TVची व्हॅल्यू आहे D पण आहे T पण ती काय आहेत ना व्हॅल्यू इथून CV फाइंड आउट करून घ्या. ठीक आहे बघा बरं का TV 50 किती असतोय तो 50साठी आपल्याकडे टाईम फॅक्टरची व्हॅल्यू असते 0.197. हे D म्हणजे ड्रेनेज पाथ. तो D ड्रेनेज पाथ किती आहे रे H/2 म्हणजे 2.5 मीटर. 2.5 मीटर आहे बाळांनो तो 2.5चा वर्ग होऊन जाईल 2.5चा वर्ग होऊन जाईल / टाईम. टाईम कशात दिला आहे तुम्हाला बघा T50 टाईम दिला आहे तुम्हाला 1.5. तुम्हाला सांगा तुम्ही डायरेक्ट 1.5 वर्ष जर खाली लिहून टाकला तर चालेल ना. मग मीटरमध्ये आहे एअरमध्ये तुम्हाला आन्सर डायरेक्ट भेटून जाईल.
कशामध्ये मीटर स्क्वेअर पर इयरमध्ये किती आलं सांगा 0.82 0.817 ठीक आहे तो 0.82 मीटर. तुम्ही जर कायला बारकाईने सॉल्व केलं 197 घेऊन जर कायला सॉल्व केला 196 किंवा 197 तो 0.82 मीटर स्क्वेअर पर इयर येऊन जाईल. ओके का? हा झाला CV. हा काय झाला CV. तो एक उदाहरण तर सॉल्व झाला अर्ध्याचं. कोइफिशिएंट ऑफ कन्सोलिडेशन आला. आता के कसा फाइंड आउट करणार बघा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे CV = K / MV × गॅमा W. टाका बाळांनो आता CVची व्हॅल्यू किती आली 0.82. के किती असतोय मला फाइंड आउट करायचा आहे. MV किती आहे MV किती आहे 1.5 × 10⁻³ मग टाका 1.5 × 10⁻³ इंटू गॅमा डब्ल्यूची व्हॅल्यू किती दिली आहे का दिली ना गॅमा डब्ल्यू किती दिले बाळांनो 10 मग 10 टाकून द्या. तुम्ही जे पण आन्सर काढणार तो के राहणार आणि त्या केचा आन्सर कशात येणार ते येईल मीटर पर इयर 0.0123 तो 0.0123 आलं ते उत्तर किती येईल 0.0123 मीटर पर इयर. हा झाला की अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व झालं नाही जमणार.